मधुकर आणि सुधाकर हे दोघे जिवलग मित्र होते. सुधाकर थोडा स्वार्थी स्वभावाचा होता, परंतु मधुकर अतिशय सालस आणि खरा होता. एक दिवस सुधाकरला त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणाच्या तरी लग्नाला जायचे होते. मधुकरने नुकतीच एक सोन्याची चेन बनवली होती. जाड असलेली ही चेन वजनाने देखील जास्त होती. सुधाकरला ही गोष्ट माहीत होती. सुधाकरकडे कपडे तर होते, परंतु मधुकरसारखी चैन मात्र नव्हती. लग्नासाठी चैन घ्यावी म्हणून सुधाकर मधुकरकडे आला. सुधाकरला मधुकर म्हणाला, "अरे मधुकर, मला नातेवाईकांकडे लग्नासाठी जायचे आहे. लग्नाला जायचं म्हटलं की चांगले कपडे आणि दागिने हवेतच. या लग्नासाठी तुम्हाला तुझी चेन देशील का? मी लग्नावरून परत आल्यानंतर तुला तुझी चेन परत करतो." सुधाकर म्हणाला, "हो, घेऊन जा, परंतु लग्नावरून आल्यानंतर माझी चेन मला नक्की परत कर." सुधाकर म्हणाला, "हो, नक्की परत करीन, तू काळजी करू नकोस." मधुकरने सुधाकरला ती चेन दिली. त्यानंतर सुधाकर आनंदातच लग्नाला निघून गेला. त्यानंतर 2 दिवस असेच गेले. मधुकर सुधाकरची वाट पाहत होता. सुधाकर कधी लग्नावरून परत येतो आणि आपली चेन परत करतो असे त्याला झाले होते. परंतु सुधाकर काही त्याच्या घरी आला नाही. म्हणून मधुकर स्वतः त्याच्या घरी गेला. त्या दोघांच्या थोडाफार गप्पा झाल्यानंतर मधुकरने त्याच्याकडे चैनीचा विषय काढला. सुधाकर म्हणाला, "चैन? कसली चैन? माझ्याकडे नाही कसली चैन तुझी. तू मला कधी दिली होती?" त्याचे बोलणे ऐकून मधुकर आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, "अरे सुधाकर, असे काय बोलतोस? तुझ्या गळ्यामध्ये आहे ती माझी चेन आहे. 2 दिवसापूर्वी तू लग्नासाठी घेतली होतीस बघ." त्यावर सुधाकर म्हणाला, "छे छे, मी कशाला घेऊ तुझी चैन? ही चैन माझ्या वडिलांची आहे. त्यांनी मला मृत्यूसमयी दिली होती. ती मी एका पेटीमध्ये जपून ठेवली होती. आता मी ती वापरायला काढली आहे." सुधाकरचे बोलणे ऐकून मधुकर चांगलाच संतापला. त्याने सुधाकरला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो काही ऐकायला तयार होईना. ती चैन माझीच आहे असे सुधाकर म्हणत होता. शेवटी ते दोघेही राजाकडे न्याय मागण्यासाठी गेले. राजाने दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले व न्याय देण्याची जबाबदारी आपल्या प्रधानाकडे सोपवली. प्रधानजींनी दोघांच्याही बाजू नीट ऐकून घेतल्या. दोघेही आपणच या चैनीचे मालक आहोत असे सांगत होते. शिवाय या गोष्टीला कोणी साक्षीदारही नव्हता. त्यामुळे न्याय करण्याचे काम अतिशय अवघड बनले होते. त्यामुळे प्रधानजी म्हणाले, "हे बघा, तुम्ही दोघेही या चैनीवर मालकी सांगत आहात. त्यामुळे ही चैन कोणाची आहे हे सांगणे अवघड आहे. शिवाय या गोष्टीला कोणी साक्षीदारही नाही. त्यामुळे न्याय देणे कठीण आहे. मग तुम्ही असं करा, मी ही चैन विकतो आणि त्यातून जे पैसे येतील ते दोघांना सारखे वाटून देतो." फुकट चैनीचे अर्धे पैसे मिळतील म्हणून सुधाकर खुश होता, तर मधुकरला वाईट वाटले. प्रधानजींनी आपल्या नोकराला बोलावले आणि त्याला म्हटले, "हे बघ, या दोघांना घेऊन सोनाराच्या दुकानामध्ये जा आणि ही चैन विकून जे पैसे येतील ते पैसे घेऊन इकडे ये." असे सांगून प्रधानजींनी आपल्या नोकराच्या कानामध्ये काहीतरी सांगितले व मधुकर व सुधाकरला घेऊन तो नोकर सोनाराच्या दुकानामध्ये निघाला. सोनाराच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्या नोकराने सोनाराच्या कानामध्ये देखील काहीतरी सांगितले
आणि ती चैन सोनाराकडे दिली. सोनाराने बारीक डोळे करून चैनीचे निरीक्षण केले. ती खोटी आहे की खरी आहे हे बघणे आवश्यक होते. त्यासाठी त्याच्याजवळ एक काळा दगड ठेवलेला होता. तो सोनार ती चैन दगडावर घासू लागला. बराच वेळ झाला तरी सोनार चैन घासतच होता. ते पाहून मधुकरचा जीव कासावीस होऊ लागला, कारण दगडावर घासल्यामुळे चैनीचं सोनं कमी झालं असतं. मधुकर पटकन म्हणाला, हे काय करत आहात सोनार दादा? तुम्ही इतका वेळ चैन घासत आहात आणि माझ्या चैनीतलं सोनं त्यामुळे कमी होत आहे. तो सोनार म्हणाला, हे पहा, ही चैन काही पूर्ण सोन्याची नाही. यामध्ये काही तांबे देखील आहे. त्यामुळे याचे जास्त पैसे मी देऊ शकणार नाही. त्यावर मधुकर म्हणाला, शक्यच नाही. माझी चैन खऱ्या सोन्याची आहे. त्यामुळे पूर्ण पैसे मला मिळाले पाहिजे. सोनार म्हणाला, याचे फक्त 10,000 रुपये मी देऊ शकेल. सोनाराचे बोलणे ऐकून मधुकरचा जीव कासावीस झाला, परंतु सुधाकर मात्र काहीच बोलत नव्हता, कारण त्याची चैन नव्हतीच मुळी. सुधाकर म्हणाला, ठीक आहे, आम्हाला ती चैन विकायची नाही. आम्ही राजाकडे परत जातो. प्रधानजी म्हणाले होते की आम्हाला निम्मे निम्मे पैसे द्यायचे. मी सुधाकरला 5,000 रुपये देतो आणि माझी चैन मी परत घेतो, कारण ती चैन खरी आहे. तिचे मूल्य 50,000 रुपयांपेक्षाही जास्त आहे. ते तिघेही राजवाड्यामध्ये परत आले. त्या नोकराने झालेली सर्व घटना प्रधानजींना सांगितली. ती ऐकून प्रधानजींना खात्री पटली की मधुकरच चैनीचा खरा मालक आहे. प्रधानजी म्हणाले, हे बघ सुधाकर, आत्तापर्यंतच्या तुझ्या वागण्यावरून असे वाटते की ही चैन तुझी नसावी, कारण सोनार या चैनीचे फक्त 10,000 रुपये देईन असं म्हणाला, तरी देखील तू काहीच बोलला नाही. प्रामाणिकपणे खरं सांग, नाहीतर तुला चांगली शिक्षा होईल, कारण या चैनीचे मूल्य 50,000पेक्षा जास्त आहे. प्रधानजींचे बोलणे ऐकून सुधाकर खूप घाबरला. त्याचा चेहरा गोरामोरा झाला. तो गयावया करत प्रधानजींच्या पाया पडू लागला. तो म्हणाला, चुकलं महाराज, परंतु मला शिक्षा देऊ नका. मला माफ करा. त्याचे बोलणे ऐकून प्रधानजींना खूप राग आला. त्यांनी सुधाकरला 10 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. प्रधानजींनी मधुकरला त्याची चैन परत केली. ती शिक्षा ऐकून मधुकर म्हणाला, महाराज, मला माझी चैन मिळाली. सुधाकरकडून चूक झाली, परंतु तुम्ही त्याला शिक्षा करू नका. माझी त्याच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. मधुकरचे बोलणे ऐकून सुधाकरचे डोळे खाडदिशी उघडले. त्याला आपल्या चुकीचा फार पश्चाताप झाला. त्याने मधुकरचे पाय धरले आणि माफी मागितली. मधुकरने देखील त्याला मोठ्या मनाने माफ केले.